वर्ग समीकरण या प्रकरणातील. तर काय म्हटलेलं आहे बघा, जर -3 व 10 ही जर वर्ग समीकरणाची मुळे असतील तर मग ते वर्ग समीकरण तयार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर याची सुरुवात कशी करायची? समजा त्या वर्ग समीकरणाची मुळं अल्फा व बीटा आहे, तर दिलेली आहे ती, पण त्याला अल्फा आणि बीटा असं आपण म्हणूया. समजा अल्फा व बीटा ही, मी थोडक्यात लिहितो, वर्ग समीकरणाची किंवा जे वर्ग समीकरण पाहिजे आहे त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, अल्फा ही बीटा काय मुळात. मग पहिलं मूळ किती दिलेलं आहे? वजाती. म्हणजे अल्फा किती असणार आहे सांगा? वजाती. आणि बीटा किती असणार आहे याच्यामध्ये? 10 असणार. ओके, तर मग वर्ग समीकरण तयार करताना काय करायचं? तर पहिल्यांदा अल्फा अधिक बीटा करायचं. म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती येणार आहे? तर -3 + 10. ओके, असं आहे. आणि आता इथे बघा, अल्फा अधिक बीटा शोधत असताना चिन्ह भिन्न आहेत. ओके, मग काय करणार आपण? वजाबाकी. मग 10 - 3 किती येणार सांगा? 7. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह चिन्ह काय आहे? ते 10 अधिक आहे, त्यामुळे काय होणार? +7 किंवा नुसतं 7 लिहिलं तरी चालेल. चिन्ह भिन्न म्हणून वजाबाकी. ओके, 10तून 3 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन. आता अल्फा गुणिले बीटा याच्यामध्ये जर आपण केलं तर -3 × 10. आता गुणाकारात काही मोठ्या संख्येचं चिन्ह असं असेल नाही, तर एक जरी ऋण चिन्ह असेल, वजा चिन्ह असेल, तरी उत्तराला चिन्ह काय? तर वजा. दोन्ही वजा वजा असतील तर अधिक होणार. ओके, आता इथे एकच आहे, त्यामुळे वजा किंवा ऋण चिन्ह राहील. 30 काय होईल? -30 किंवा -30. मग आता वर्ग समीकरण कसं तयार करायचं? तर त्यासाठी सूत्र आहे x² वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे वर्ग समीकरण तयार करायचं काय आहे? आपलं सूत्र आहे. मग याच्यामध्ये काय करायचं आपण? x² वजा अल्फा अधिक बीटा किती येणार आहे बघा. तर अल्फा अधिक बीटा किती झालेला आहे बघा? 7. त्याला काय जोडायचे? x अधिक अल्फा गुणिले बीटा किती आलेला आहे? -30 बरोबर 0. म्हणजे काय येईल बघा? x² वजा 7x. आता हे ऋण धन आणि ऋण. ओके, अधिक आणि वजा चिन्ह तर एकमेकांच्या समोर आल्यामुळे काय राहील? -30 बरोबर 0. म्हणजे आपलं वर्ग समीकरण काय येईल? x² वजा 7x वजा 30 बरोबर 0. तर अशा प्रकारे हे आपल्याला काय मिळालं? वर्ग समीकरण मिळालेलं. तर हा एक महत्वाचा प्रश्न होता. अशा प्रकारची पुस्तकामध्ये उदाहरणं आहेत. ओके, ती आणखीन सरावासाठी सोडवा. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा, अंकगणिती श्रेणीमध्ये 7, 10, 13, 16 अशी पदं दिलेली आहेत 20 पर्यंत. तर सॉरी, 7, 10, 13, 16 हे अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. आणि आपल्याला कितवं पद विचारलेलं आहे? तर 20वे पद काय येईल ते आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? तर बघा, याच्यामध्ये जी पदं दिलेली आहेत त्यांना क्रमांक देऊया. T1 7, T2 किती आहे? 10, T3 13. ओके, T4 16. आता इथं अंकगणिती श्रेणी म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला काही दाखवायची गरज नाही आहे, हे अंकगणिती श्रेणी आहे. तर पहिलं पद ए काय येणार आहे? T1 म्हणजे कितीच? 7. हे इथं आपल्याला दिलेलंच आहे. पहिले पद ए म्हणजेच कोण? T1 बरोबर 7. आता डी कसा काढायचा? तर कुठल्याही लगतच्या दोन पदांमधील फरक. म्हणजे समजा मी T2 वजा T1 घेतलं, म्हणजे किती घेतलं? 10 वजा 7. तर 10 वजा 7 किती येणार आहे बघा? 3. म्हणजे अशा प्रकारे मला काय मिळालं? डी बरोबर किती मिळालं सांगा? 3 मिळालं. मग आता काय करायचं? सूत्र लिहायचं. सूत्र काय आहे? Tn बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हवं तर तुम्ही कंसात लिहू शकता सूत्र. आता बघा, कितवं पद विचारलेलं आहे? 20. 20वं पद म्हणजे काय? तर T20 म्हणजे यांच्या ठिकाणी किती ठेवायची? 20. ए पहिलं पद किती आहे? 7. ओके, यांच्या ठिकाणी किती किंमत ठेवली आपण? 20. 20 वजा 1 गुणिले डी किती आहे? 3. मग आता बघा, 7 अधिक, ओके, 20 वजा 1 किती येणार आहे? 19. आणि 19 गुणिले किती करायचे? 3 करायचे. ओके, 7 अधिक, आता याच्यामध्ये बघा, डी 3 आलेला आहे आणि 19 गुणिले किती करायचे? 3 करायचे. पहिल्यांदा गुणाकार करायचा आणि मग बेरीज करायची. मग किती येईल बघा? 3 9 27, 27 असे 7, 2, 3 1 3, 3 आणि 2 5, 57. किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 19 त्रिक 57. मग किती येणार बघा? 7 आणि 7 14. ओके, आणि याच्यानंतर हातचे 1 येणार त्याच्यात, तर 5 आणि 6 म्हणजे किती होणार सांगा? ते 64. म्हणजे थोडक्यात 20वं पद. ओके, 20वं पद आपल्याला किती मिळालेलं आहे सांगा? 64. त्या अंकगणिती श्रेणीचं
20वं पद हे असणार आहे 64. तर अशा प्रकारे आपण काय केलं, त्याच्यातलं टीएनचं सूत्र वापरलं आणि 20वं पद शोधलं. तर टीएन किंवा कुठलंही पद शोधणं ही जी उदाहरणं आहेत ती नक्की तुम्ही तिथे बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, 3 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. प्रकरण 5 जे आहे आपलं आहे संभाव्यता, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ते वाक्य लिहून काढायचं. काय? 3 नाणी फेकली असता. 3 नाणी फेकली असता. तर त्याचा काय लिहायचं? नमुना अवकाश लिहायचा. यस, यस बरोबर. आता तुम्हाला यस लिहिता येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. 3 नाणी फेकली असल्याचं. त्यासाठी तुम्हाला हिंट देतो मी. तर काय करायचं बघा, 4 वेळा यच लिहायचं. 1 2 3 4 आणि 4 वेळा टी लिहायचं. 1 2 3 4. आता परत बघा, 4 वेळा एच 4 वेळा टी लिहिलं. आता 2 वेळा एच 2 वेळा टी, 2 वेळा एच 2 वेळा टी, म्हणजे पहिल्यांदा सॉरी टी. ओके बघा, 4 वेळा एच 4 वेळा टी लिहिलं. परत 2 वेळा एच 2 वेळा टी. आता एकदा एच एकदा टी, एकदा एच एकदा टी, एकदा एच एकदा टी, एकदा एच एकदा टी, म्हणजे शेवटचे तिन्ही पण टी टी आलेले. प्रत्येकानंतर काय करायचं? स्वल्पविराम, कॉमा द्यायला विसरायचं नाही. मग अशा प्रकारे हे किती झाले? एन एस बरोबर 8. आता समजा ए घटना आहे, घटना ए घटना असं लिहितो मी, तुम्ही लिहिताना परीक्षेत घटना ए असं. ए घटना काय आहे? कमीत कमी 1 छापा मिळणे, त्याचीच तर आपल्याला संभाव्यता काढायची. कमीत कमी 1 छापा मिळणे. ओके, कोणाची संभाव्यता काढायची? कमीत कमी 1 छापा मिळणे. मग कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता काढताना ए मध्ये कोण कोण येणार आहेत बघा. तर ए मध्ये याच्यामध्ये जर आपण बघितलं 3 वेळा कमीत कमी 1. आता कमीत कमी 1चा अर्थ काय? 1 पाहिजेच. कमीत कमी 1 तरी पाहिजेच. मग 2 असले तरी चालतील किंवा 3 असले तरी पण चालतील. पण कमीत कमी किती पाहिजे? 1. ज्याच्यामध्ये 1 तरी आहे छापा, असे सगळे घ्यायचे. मग त्याच्यामध्ये बघा, कमीत कमी 1 इथं 3 आहेत, चालू शकतात कमीत कमी 1 मध्ये. एच एच एच, परत एच एच टी, एच टी एच, एच टी टी. ओके, हवं तर खाली काय? टी एच एच. ओके, टी एच टी. प्रत्येकामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 पण आहेत. ओके, टी टी एच. आता शेवटच्या मध्ये बघा, हा टी 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 आहे, याच्यामध्ये 1 सुद्धा कुठेही एच नाही आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही. ते काय करा तुम्ही? महिरपी कंस द्या, म्हणजे एकच फक्त कमी राहिला. ए मधील घटकांची संख्या किती आली? 6. मग आता संभाव्यता काढायची. पी ए बरोबर सूत्र काय आहे? एन ए छेद एन एस. मग एन ए छेद एन एस काढत असताना एन ए आलाय 7, एन एस किती आलाय? 8. म्हणजे 7 छेद किती आले सांगा? 8. हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि मग शेवटी काय करायचं? ज्यावेळी तुम्ही सगळा प्रश्न सोडवा त्यावेळी लक्षात ठेवा, संभाव्यतामध्ये 3 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता बरोबर 7/8 असं पूर्ण वाक्यात परत स्पष्ट एकदा लिहायचं. अशी सवय बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं आपण लावून घ्यायची आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 3 झाला. आता आपण प्रश्न क्रमांक 4. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, M2 4 - 5 बरोबर -33. तर M बरोबर किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला M शोधून काढायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? हा जो निश्चयक आहे, ओके ओके, तर तो पहिल्यांदा सोडवायला घेऊया. मग तो कसा सोडवतात? तिरकस गुणाकार. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी हवं तर लिहून घेतो. M2 4 - 5 बरोबर किती दिलेला आहे? -33. ओके, परीक्षेमध्ये आपण पहिल्यांदा लिहून घेतलं. मग तिरकस गुणाकार, M गुणिले -5 मधलं चिन्ह वजा, 4 गुणिले 2 बरोबर -33. मग आता M गुणिले -5 बघा, M ला काही कुठेही वजा किंवा ऋण चिन्ह नाही आहे, त्यामुळे 5 गुणिले M किती येणार? 5M. आणि एक जरी ऋण चिन्ह असेल तरी आपण काय करणार आहे? ऋण चिन्ह देणार आहे, वजा. ओके, परत 4 गुणी 8, चिन्ह कुठलं होणार? -8 बरोबर -33. आता इथे
हे -8 आहेत ते इकडे उजवीकडे येऊन काय होतील अधिक. ओके, जे -5m बरोबर -33 अधिक 8. ओके, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं -5m बरोबर, ओके 33 मधून 8 गेले. आता बघा 33 मधून 8 गेले किती उरणार आहेत, तर 33 मधून 8 गेल्यानंतर इथे उरणार आहेत 25. का वजाबाकी गेली, कारण एकाचं चिन्ह ऋण आणि धन चिन्ह भिन्न आहेत. ओके, चिन्ह भिन्न असल्यामुळे आपण काय करणार, वजाबाकी. 33 - 8 25 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -25 येणार. आता -5m याचा अर्थ काय, -5 गुणिले m बरोबर -25. ओके, मग हे गुणिले इकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे m बरोबर -25 छेद -5 किंवा ऋण 25 छेद ऋण 5. आता पहिल्यांदा आपण भागाकार करूया. 5 किती येणार 25 आणि दोघं पण ऋण आहेत, तर ऋण ऋण काय होणार, म्हणजे m बरोबर किती येणार सांगा, फक्त 5. दोघं ऋणाला ऋणचिन्ह निघून जाणार किंवा ऋण ऋण काय होणार, धन होणार, वजा वजा अधिक होणार. म्हणजे किती झाले सांगा, m बरोबर 5. m ची अचूक किंमत या गणितामध्ये किती असणार आहे, m बरोबर किती, तर m बरोबर 5. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा, खालील दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप आपल्याला ठरवायचं आहे. ओके, ते वर्ग समीकरण कशा प्रकारचं असेल, सॉरी त्याची मुळं कशा प्रकारची असतील, ओके समान असतील, असमान असतील किंवा वास्तव नसतील, तर यापैकी एक आपल्याला सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण वर्ग समीकरण लिहून घ्यायचं. x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0 आणि त्यानंतर या वर्ग समीकरणाशी किंवा याच्याशी तुलना करायची. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी काय करूया, तुलना करून. ओके, तुलना करून. ओके, तर या वर्ग समीकरणाची तुलना करायची आणि बघा a ची किंमत काय येणार आहे, इथे x वर्गाला लागून 1 आहे, इथे x वर्गाचा सहगुणक काही नाही म्हणजे किती घ्यायचा 1, म्हणजे a ची किंमत किती येणार 1. तसंच ह्या x ला लागून इथे किती आहे b, म्हणजे किती येणार -5. c बघा किती येणार 6. तर अशा प्रकारे a b c च्या किमती शोधून घ्यायच्या आणि त्यानंतर शोधायचा b वर्ग वजा 4ac, म्हणजे b वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c. आता b वर्ग, b चं म्हणजे किती आहे बघा -5. ओके, ऋण 5 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 1 आणि c ची किंमत किती आहे 6. आता -5 किंवा ऋण 5 चा वर्ग करायचा. आता इथं बाजूला करून दाखवतो 5 चा वर्ग. तर बघा 5 चा वर्ग किती येणार आहे 25. ओके, किंवा असं लिहूया आपण -5 गुणिले -5, कारण वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार, म्हणजे 5 - 25 आणि दोन्ही वजा वजा काय येतील अधिक येतील, म्हणजे धनचिन्ह येईल. म्हणजे 5 चा वर्ग किती येणार, -5 चा वर्ग किती येणार, जरी ऋणचिन्ह असलं तरी वर्ग केल्यावर ऋणचिन्ह निघून जातं, इथे सांगितलं त्याप्रमाणे. ते 25 येणार. परत बघा 4 × 4 आणि 4 सख्ख 24. 25 वजा 24 किती आलेला आहे 1, म्हणजे b वर्ग वजा 4ac किती आला 1. आता हा शून्यापेक्षा काय आहे मोठा आहे, म्हणजेच तो काय आहे धन आहे, धनसंख्या आहे. ओके, एकदा का b वर्ग वजा 4ac जर धनसंख्या आली तर काय लिहायचं, या वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत बघा, वास्तव व जर धन आली तर, ओके शून्य आली तर समान आणि शून्य नसतील म्हणजे धन असतील तर वास्तव व असमान आहेत, असमान आहे, हे त्याचं उत्तर येणार. तर अशा प्रकारे पहिले 5 प्रश्न आपण या पहिल्या भागामध्ये बघितले. प्रत्येक व्हिडिओमध्ये असे आपण 5-5 प्रश्न असं करून बोर्ड परीक्षेपर्यंत आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न जे आहेत की जे बोर्ड परीक्षे दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये कव्हर करूया. ओके, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तसंच इतर सर्व मित्रांना सुद्धा याचा फायदा होण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप्स असतील त्याच्यामध्ये शेअर करा. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चॅनलशी जोडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून रिस्पॉन्स जेवढा जास्त वाढेल तेवढे आपण व्हिडिओ आणखीन जास्त करूया. व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, की जेणेकरून तुम्हाला त्यातली प्रत्येक माहिती मिळत जाईल. ओके, थँक्यू.